जय भीम सर्वांना. बघा, दुपारचे 2 वाजले होते आणि इतकं बाहेर ऊन पडलं होतं ना. माठामध्ये पाणी पण एकदम गरम होतं, म्हणून म्हटलं ग्लासमध्ये पाणी ठेवते आणि ते पाणी फ्रीजमध्ये टाकते. तर बघितलं गेलं तर ते ग्लास पूर्ण बर्फाने गच्च भरलं होतं. म्हटलं पातेल्यामध्ये अख्खच्या अख्खं निघालं का काय, पण ते निघालंच नाही. आणि मग लय गरम होतं तर म्हणून मी कुल्फी आणून ठेवली होती. खूप दिवस झाले कुल्फी होती खाल्ली. मग शेजारचा मुलगा आला तो आणि आम्ही मस्तपैकी गप्पा मारत होतो. थोडासा व्हिडिओ काढला. संध्याकाळ 4:30 वाजले होते. म्हटलं चला आता मी कुल्फी तयार करते. ते आले संध्याकाळी, आज लवकरच आले. मग त्यांच्याकडनं मी पैसे घेतले, मग अंडे पण आणले आणि इलायची पण आणली. त्यांची येऊपर्यंत मी वाट बघत होते, नाही तर 5 वाजताच तिने कुल्फी करून ठेवली असते. मग ते संध्याकाळी आल्याच्या नंतर ते मला बोलले मला पण एक कुल्फी दे ना. मग होते एक फ्रीजमध्ये, मग मी त्यांना दिली. ते मला बोलले चला आपल्याला बाहेर जायचं, पण म्हटलं नका, मला आता ही कुल्फी तयार केली. मी एक चमचा खाऊन पाहिलं तर अरे वा, इतकी सुंदर झाली ना, आता दुकानात जायची गरज पडली नाही. याचा स्पेशल ब्लॉग मी टाकला आहे. आणि मग संध्याकाळी आम्ही जेवण वगैरे केलं. त्यांनी अंड्याची चटणी केली, मी मेथीची भाजी खुडली. त्यांनी थोडंसं दूध होतं म्हणून त्यांनी दही पण लावून दिलं. मग भांडे वगैरे झाले, झाड वगैरे झाली. मग त्यांनी मला मस्त सुकी भेळ आणली. मग मी खाल्ली. खाल्ल्याच्या नंतर मला बरं नव्हतं म्हणून खूप साऱ्या मेडिसिन होत्या, खूप गोळ्या होत्या मोठ्या मोठ्या. मग त्यांनी मला गोळ्या दिल्या. मग मी त्या गोळ्या खाल्ल्या. सगळं घरातलं काम वगैरे आवरलं. म्हटलं आता चला तुम्हाला टाटा बाय बाय करू. माझा आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते कमेंट करून सांगा. आणि अशाच रोज रोज छान छान मिनी ब्लॉगसाठी सर्वांनी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटू उद्या मिनी ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.